आदर्श परिचारिका होण्यासाठी शपथ घेणार आहे। तसेच सेकंड इयर मधील विद्यार्थी देख के तुमको आज हमारे दिल खुशियों से भरे, स्वागतम 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 स्वागतम। संगति तुम्हारे हमारे लिए खुशियों का माहौल बनाएंगे, आशीषों से बढ़कर तुम जो आशीष बन के आए हो। स्वागतम 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 स्वागतम। प्यार तुम्हारा देख के तुम जो स्तुति प्रभु की करते हो, इतने प्यार से मिलने हमको खुशियाँ बांटने आए हो। स्वागतम 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 स्वागतम। स्वागत करते हैं तुम्हारा हम अपने पूरे दिल से, देख के तुमको आज हमारे दिल खुशियों से भरे। स्वागतम 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 स्वागतम। आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे सिस्टर कॅथरीन रॉड्रिक्स, फादर माल्कम, मिसेस पार्के मॅडम यांच्या सिस्टर या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठ कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना आपण देवाच्या नामस्मरणाने करतो, त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की त्यांनी जागेवर उभे राहावे। हमें परमात्मा देना, दया कर दान भक्ति का। हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना। हमारे ध्यान में आओ प्रभु, आँखों में बस जाओ। अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना, दया कर दान भक्ति का। हमें परमात्मा देना, हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा। सदा ईमान हो सेवा, वो सेवक चर बना देना, दया कर दान भक्ति का। हमें परमात्मा देना, बहा दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर। हमें आपस में मिलजुल वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना। वतन पर जा फिदा करना, प्रभु हमको सिखा देना, दया कर दान भक्ति का। हमें परमात्मा देना, दया कर दान भक्ति का। हमें परमात्मा देना। एक संपूर्ण जीवन देतो, त्याच्याकडे आपण प्रार्थना करूया। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे। हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सर्व काही शून्यातून निर्माण करतोस। आम्हा सर्वांना तू जीवन दिलेलं आहेस आणि ते जीवन देण्यासाठी तू या पृथ्वीवरती आलायस आणि लाईफ इन अबंडन्स। मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलेलो आहे आणि परिपूर्ण जीवन देण्यासाठी आलेलो आहे। आणि आपल्याला चांगलं आरोग्य असल्याशिवाय परिपूर्ण जीवन जगता येणार नाही। म्हणूनच या पृथ्वीवर असताना प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक आजारांना बरे केले। कॅन्सर असलेल्या लोकांना या सर्वांना त्यांनी बरे केले।
ते प्रभू येशू ख्रिस्त असं असताना अनेक लोक तुझ्याकडे आले बरे होण्यासाठी. एक दिवस एका बहिऱ्या आणि गुंग्या माणसाला, मुख्या माणसाला त्याच्याकडे आणलं. त्याने त्याला बाजूला घेऊन त्याच्या कानाला आणि जिभेला स्पर्श केला आणि एक शब्द उच्चारला, एफाथा, म्हणजे ती ओपन, म्हणजे उघड. आणि त्याचे कान आणि जीभ मोकळी झाली. आपल्या या बहिणी मुली नर्सेस होण्यासाठी त्याने ॲडमिशन घेतलेलं आहे. दुसऱ्यांना आरोग्य मिळावं, समाजात जे जे लोक त्यांच्याकडे येतील त्यांना आरोग्य मिळावं म्हणून त्यांना कृपा आली. तू ज्याप्रमाणे त्या माणसाच्या आणि वर स्वर्गाकडे बघितलं आणि तो शब्द उच्चारला, एफाथा, म्हणजे उघडा हो, बी ओपन, आणि सर्व काही व्यवस्थित झालं. त्याप्रमाणे आमच्या या बहिणींना, मुलींना त्याला चांगली प्रेरणा दिली. त्याद्वारे ते चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतील आणि शेवटी या समाजातील लोकांना चांगलं बरं करण्यासाठी नेहमी सर्व ज्ञानाने, शहाणपणाने परिपूर्ण होतील आणि तुझ्याकडे लक्ष देऊन तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने, त्यांच्या स्पर्शाने लोकांना आरोग्य मिळेल अशी कृपा तू त्यांना दे. आणि तसं करण्यासाठी त्यांना तू चांगले प्रेरणा दे, अभ्यास करण्यासाठी शक्ती दे आणि तू सदैव त्यांच्याबरोबर या पवित्र इव्हेंटमध्ये त्यांना तो आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही सर्व समर्थ विश्व विधात्याकडे करतो. त्या आहेत फ्लोरेन्स नायटिंगेल. या इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या संस्थापिका होत्या. या स्त्रियांना रुग्ण परिचर्या विषयक शिक्षण देणाऱ्या व त्यांना द लेडी विथ द लॅम्प असेही म्हणतात. त्यांचा जन्म 12 मे 1820 मध्ये झाला, म्हणून हा दिवस जगभर परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे, दीप प्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे तर तो संकल्प आहे. चला तर मग करूया हा तेजस्वी संकल्प, अर्थात दीप. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। या मनमाडच्या सेंट विन्सेंट डी पॉल सोसायटीच्या सदस्य आहेत. या खूप वर्षापासून नर्सिंग या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या विविध शाखांमध्ये काम केलेले आहे. सिस्टर कॅथरीन यांनी 1980 पासून विविध वर्षांमध्ये कर्नूल हॉस्पिटलमध्ये देखील सेवा दिलेली आहे. त्यांचा स्वभाव हा मनमिळावू असून त्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते. त्या खूप दयाळू, प्रेमाळू असून त्या नेहमी इतरांची मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्या गुजरातमध्ये रुग्णसेवा देत असताना देखील आज आपल्यासाठी वेळ काढून त्या इथे उपस्थित आहेत. तसेच प्रिय सिस्टर कॅथरीन यांनी आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करते. त्यांचा स्वभाव अतिशय साधा भोळा आहे, परंतु व्यक्तिमत्व खूप अप्रतिम आहे. ते आपल्यासाठी सदैव विश्वासाठी सदैव तत्पर असतात. आम्ही खूप आभारी आहोत फादर मालकम, तुम्ही नेहमी आमच्यासाठी उपस्थित आहात. तसेच प्रिय फादर मालकम यांनी पुढे यावे व आमचा थोडासा सत्कार स्वीकारावा. कधीही समाज कार्य करण्यासाठी त्या तत्पर असतात. तसेच त्या अतिशय सुरेख
प्रिय पारखे मॅडम यांना मी आमच्या छोटासा सत्कार स्वीकारावा अशी विनंती करते व त्यांचा सत्कार करण्यासाठी मी कोमल लेरकर तिला पुढे बोलते. त्यांनी त्यांच्या प्राथमिकद्वारे नेहमी आपली काळजी घेतली आहे. तसेच त्या इतरांना मदत करण्यासाठी सगळ्यांना थोडासा सत्कार स्वीकारावा. यांनी आमच्या छोटासा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते व त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आरजू शेख तिला पुढे बोलवते. सावंगी सिस्टम या बंदरवाडी येथे केंद्रामध्ये 2016 या वर्षापासून कार्यरत आहे. तसेच बालिका सिस्टर या गव्हर्नमेंट स्कूल ऑफ नर्सिंगच्या पास आउट झाल्या होत्या. तसेच त्या गव्हर्नमेंट स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींना ज्यावेळेस कम्युनिटी साठी जातात त्यावेळेस त्या विद्यार्थिनींना स्पर्धेसाठी आणि लसीकरणासाठी मदत करतात. तसेच नवीन योजनांबद्दल देखील माहिती देतात. या साजरी करावा अशी मी त्यांना विनंती करते. निफाड येथे PHC मध्ये कार्यरत आहे. तसेच ज्यावेळेस कर्नल स्कूल ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनी कम्युनिटी कोचिंगसाठी जातात त्यावेळी त्या मुलींना मार्गदर्शन करतात, माहिती देतात. त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. तसेच अर्चना सिस्टर यांनी आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंतीला पुढे बोलवते. नवीन बॅच मधील विद्यार्थिनींना लॅम्प पेटवण्यासाठी पुढे बोलवते. तसेच सर्व नवीन बॅच मधील विद्यार्थिनींनी लॅम्प पेटवण्यासाठी जागेवर उभे राहावे. श्री संजय शिंदे. पूनम संजय एलिंजे, प्रांजली कृष्णकांत त्रिभुवन. ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सपना अभिलाष साबळे, वैष्णवी सुधीर भोसले. चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. कावेरी सुनील जोशी, रीना पावडे. जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला. जयश्री संजय खाडे, जयश्री मनोज खंडागळे. जो निर्मल है वो है प्रभु का प्यारा, प्यार के मोती, प्यार के मोती लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो.
पवार, अश्विनी टिपे सोनवणे. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आकांक्षा सुधाकर कोल्हार. जो दीन दुखी राह में आए, जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. I solemnly pledge myself before God and in the presence of this assembly to pass my life in purity and to practice my profession faithfully. I will abstain from whatever is deleterious and mischievous, and will not take knowingly administer any harmful drug. I will do all in my power to maintain and elevate the standard of my profession, and will hold in confidence all personal matters committed to my keeping, and all family affairs coming to my knowledge in the practice of my calling. With loyalty, I will endeavor to aid the physician in his work and devote myself to the welfare of those committed to my care. झालेल्या सर्व बाबींची माहिती व रिपोर्ट सादर करण्यासाठी मी मिसेस प्रतीक्षा मॅमांना आमंत्रित करते. A very good afternoon to all. सुमारे 1 शतकापूर्वी एक महिला एक ध्येय ज्योतीसाठी मानवाची सेवा करण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन घेऊन बाहेर पडली.
याच ध्येयासाठी तिच्यासोबत हजारो तरुणी तिच्या मागे गेल्या. त्यांना जगातील शारीरिक आणि मानसिक आजार दूर करायचे होते. आज मला खूप आनंद होत आहे की मी आपणासमोर करुणा स्कूल नर्सिंगच्या सन 2023-24च्या वार्षिक अहवाल आपणासमोर सादर करण्यास उभी आहे. करुणा नर्सिंग स्कूल गुणवत्ता शिक्षण आणि फ्लॉरेन्स नाइटिंगेलचे ध्येय प्रदान करण्याचे कार्य उत्तम रीतीने करत आहे. वर्षानुवर्षे अनेक प्रशिक्षण घेतलेल्या अनेक परिचारिका म्हणजेच नर्सेस महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उत्साहाने आणि सदिच्छेने बंधू भगिनींची सेवा करण्यास जात आहे. आमच्या करुणा स्कूलची सुरुवात सन 2008 1 ऑगस्ट साली सुरू झाली. त्यावेळी 20 विद्यार्थिनी होत्या. 5 मार्च 2024 रोजी आमच्या 16व्या बॅचने एका मोठ्या सभासमोर शपथ ग्रहण केली आणि त्यानंतर त्यांची कम्युनिटी पोस्टिंग वंजरवाडी सब सेंटर येथे झाली. 15 मार्च 2024 ला मिसेस हिमानी कर्णिकर मॅडम या महाविद्यालयात जॉईन झाल्या. 1 मे महाराष्ट्र दिन आणि ध्वजवंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. निराशेच्या अंधारात आपण आशेची अग्नी पेटविणे आणि प्रखर करणे याच ध्येयाने 12 मे रोजी परिचारिका दिन म्हणजेच नर्सेस डे साजरा केला जातो. आमच्या विद्यार्थिनींनी कर्मचारी आणि शिक्षक यांच्याबरोबर हा दिन अगदी उत्साहात साजरा झाला. त्यात सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा आणि त्यामध्ये जिंकलेल्या सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर अल्प उपहार देण्यात आला. विद्यार्थिनींना 15 दिवसांची सुट्टी देण्यात आली. त्यानंतर 2 जून रोजी परत नर्सिंग स्कूल सुरू झाले. 1 जून रोजी आमच्या शिक्षिका मिसेस किरण पोपटराव मॅडम या 7 वर्षाच्या सेवेनंतर दुसऱ्या ठिकाणी सेवेसाठी गेल्या. त्यांनी त्यांचे 7 वर्ष करुणा स्कूलमध्ये घालवले. त्यानंतर 15 जून पासून मी स्वतः मिसेस प्रतीक्षा आव्हाड महाविद्यालयात ॲज अ ट्युटर म्हणून जॉईन झाले. त्याचबरोबर 1 जून पासून नवीन बॅचसाठी ॲडमिशन सुरू करण्यात आले. 1 ऑगस्ट पासून सेकंड इयरच्या विद्यार्थिनींची येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. 15 ऑगस्ट रोजी ज्युनियर आणि सिनियर दोन्ही विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि त्याद्वारे वेगवेगळे कार्यक्रम घडवून आणले. या दरम्यान नवीन बॅचच्या विद्यार्थिनींसाठी 15 दिवसांचे इंग्लिश कोचिंग क्लासेस नियोजित करण्यात आले होते. 1974 ते 2024 अशा 50 वर्षाच्या कालावधीनंतर 20 ऑगस्ट रोजी करुणा हॉस्पिटलची सुवर्ण जयंती म्हणजेच गोल्डन जुबली साजरी करण्यात आली. 5 सप्टेंबर रोजी विद्यार्थिनींद्वारे शिक्षक दिन उत्तम रीतीने साजरा करण्यात आला आणि त्यांनी आमच्या सर्व शिक्षिकांना भेटवस्तू देऊन त्यांच्याबद्दलचा आदर सन्मान जाहीर केला. त्याचबरोबर 10 सप्टेंबरला आमच्या करुणा स्कूल ऑफ नर्सिंगच्या 35 विद्यार्थिनींची मुंबई BMC बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनद्वारे त्यांना गव्हर्नमेंट जॉब देखील लागला. त्यांची 48,000 या मासिक पगारावर त्यांची निवड करण्यात आली. ऑक्टोबर सुरुवातीला सेकंड इयरच्या विद्यार्थिनींची वार्षिक परीक्षा येवला येथे पार पडली. विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स आणि कर्मचारी या सर्वांसोबत दिव्यांचा सण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नोव्हेंबरमध्ये फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनींची परीक्षा पार पडली. त्यासाठी विद्यार्थिनींची उत्तम रीतीने तयारी करण्यात आली होती. त्याचबरोबर 23 डिसेंबर रोजी नाताळ म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्माचा सोहळा अगदी उत्साहात 2 दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळेस अनेक प्रकारचे खेळ, उपक्रम शिक्षक आणि विद्यार्थ्यांद्वारे सादर करण्यात आले.
त्यानंतर गॅदरिंगही साजर करण्यात आली. 10 दिवसांच्या सुट्टीनंतर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर वर्षाच्या स्टुडंट्स परत आपल्या क्लासमध्ये लेखी आणि प्रात्यक्षिक क्लासेससाठी हजर झाल्या. आमच्या शिक्षिका मिस कल्याणी मॅडम यांनी महाविद्यालयात 4 वर्ष सहभाग दिला. त्यानंतर त्यांना PSC सेंटर येथे परमनंट सरकारी नोकरी मिळाली व त्यांनी सुद्धा आमचा निरोप घेतला व त्यांचा फेअरवेलही साजरा करण्यात आला होता. पदवी मिळणे हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचा अनुभव काही वेगळाच असतो. याच दरम्यान सेकंड इयरच्या विद्यार्थिनींचा उत्तम मार्काने निकाल लागला. यामध्ये जॉयसी हिवाळे ही सेकंड इयरची विद्यार्थिनी 90% मिळवून प्रथम आली. त्यानंतर फर्स्ट इयरच्या स्टुडंट्सचा देखील निकाल जाहीर झाला आणि त्यात वैशाली रोकडे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यासाठी तुमच्या उज्ज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. आज 19 फेब्रुवारी आमच्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींची 17वी बॅच यांनी जगासमोर ज्योत पेटवून शपथ घेतली आहे की त्या आपल्या मनात प्रेम, दया, लक्ष, माणसांबद्दल काळजी, शुश्रूषा व मदत या समर्पणाच्या भावनेद्वारे जगातील आणि मानवतेतील आजाररूपी अंधकार नाहीसा करण्यासाठी एक चमकत्या ताऱ्याप्रमाणे कार्य करावे आणि त्यासाठी म्हणावेसे वाटते की तू स्तंभ आहेस माणुसकीचा, तू स्तंभ आहेस सभ्यतेचा, तू स्तंभ आहेस सहृदयतेचा, तू स्तंभ आहेस समाजाचा. सलाम या सर्व परिचारिकेंना, सलाम तुमच्या कर्तव्याला. सेवा, शुश्रूषा आणि समर्पण भावनेला वंदन करण्याचा आजचा हा तुमचा दिवस आहे. तुम्हाला या दीप प्रज्वलन शपथविधी म्हणजेच लॅम्प लाइटिंग सेरेमनीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सिस्टर कॅथरीन यांना विनंती करते की त्यांनी आमच्या या नवीन विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन करावे. त्यासाठी मी त्यांना पुढे बोलवते. फादर, सिस्टर्स, मित्रमैत्रिणी आणि बंधू भगिनींनो, सुरुवात करते प्रश्नाने. माझा हा प्रश्न आहे तुम्हाला ज्यांनी आज लॅम्प लाइटिंग केलेली आहे. नर्सिंग ट्रेनिंग घेण्याच्या मागे तुमचा हेतू काय आहे? रुग्णाची सेवा करण्यासाठी. बरं, चांगलं उत्तर दिलं मला. कारण चांगली नोकरी मिळण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी वगैरे वगैरे जर हेतू असतील तेही काही वाईट नाहीत. पण आणि ते पैसे कमावणे, नोकरी मिळणे तर अनेक क्षेत्रात माणूस करू शकतो आणि करत आहे. पण ह्यासाठी आपल्याला एक काहीतरी निराळं ह्या मेडिकल प्रोफेशन मध्ये सापडते आणि ते म्हणजे आताच तुम्ही गीत गायलेलं आहे, माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणे. आता तुम्ही विचार केला तर काय सिस्टर सांगू इच्छितात? कोणशी काम करत आहे? एक हातोडी वधार जास्त लागली तरी त्याला काही खेळायला होत नाही. परंतु शिक्षकांचं आणि नर्सिंग म्हणजे डॉक्टरांचं आणि नर्सिंगचं प्रोफेशन असं आहे की ते माणसांची घडण करतात. शिक्षक लोक घडण करत आहेत आणि नर्सेस हे माणसाची घडण करून सुद्धा सेवा करत आहेत. त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे कोण ओळखू शकेल? नर्सेस. व्हेरी गुड. कारण पेशंट हा ज्या वेळेला दवाखान्यात येतो त्याच्या मनामध्ये खूपच विचार असतात. मी बरा होईन का,
मला चांगले डॉक्टर भेटतील का? माझं ऑपरेशन होईल का? मी नंतर कर्ज फेडू शकेन का? अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही त्यांच्या समोर हे सफेद कपडे घातलेले देवदूतासारखे उभं राहायला पाहिजे. नर्सिंग हे नोबल प्रोफेशन आहे, त्याचं बिझनेस करू नका. आपला वेळ, दिलेला वेळ हा आपल्याला परत मिळतो आणि हा आता तुम्ही विश्वास करा की नाही की तो परमेश्वर तुम्हाला कृपेने तो वेळ तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुम्हीच सांगितलेलं आहे की लोकांची सेवा करण्यास आहे पुढे आलेले आहात. व्हेरी गुड. आपण इथे सगळेच बसलेलो आहोत आणि आम्ही या व्यासपीठावर बसलेलो आहोत. झाली आता ही सेरेमनी. आता याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो तुमचा आहे. तुम्ही हातात लॅम्प घेतलेला आहे, दिवा घेतलेला आहे आणि तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे जीवनाचे रक्षण करण्यासाठी, जीवनाची सेवा करण्यासाठी आणि जीवनामध्ये प्रमोशन देण्यासाठी. तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतील कारण नर्स आहे. नर्सिंग कॅरियर मध्ये तुम्हाला असंही वाटेल की हे मला माझ्याने होणार नाही, पण घाबरू नका. तुमच्या बरोबर कोणीतरी आहे, तुमच्या आजूबाजूचे स्टाफ मेंबर आहेत, हॉस्पिटलमध्ये तुमच्यासाठी डॉक्टर्स आहेत. फक्त तुम्ही सत्याने काम करा, मग तुमच्या बरोबर सगळेच राहणार आहे. लपंडाव, छपाछपी, काम चुकारपणा हे जर केलं तर तुमच्या बाजूला कोणीच उभा राहणार नाही. नर्स त्याचं पहिला NURSE. अ नर्स नेहमी, अ नर्स इज अ नोबल, इमानदार, सत्यवादी, सत्यप्रेमी, साहसी व परोपकारी अशी कुलीन व्यक्ती आहे. काम देऊ नाही का ना? यू इज अ अंडरस्टँडिंग, वस्तू आणि स्थितीची ज्ञान आणि अनुमान करणारी आणि त्यासाठी त्याग करणारी. आर रेस्पॉन्सिबल, जबाबदार व्यक्ती. कितीही कठीण प्रसंग आला तरी एक जबाबदार व्यक्ती म्हणून ती जबाबदारी निपटवून घेणार. ड्युटी फिनिश, माझे सगळे काम झाले असे नाही. योग्यरित्या मी काम पार पाडले आहे का हा प्रश्न प्रत्येकाने दिवसाच्या शेवटीला विचारायचं आहे. रिपोर्ट बरोबर दिलेला आहे का? पेशंटची ट्रीटमेंट केलेली आहे का? कारण तुमच्या रिपोर्टमुळे आणि तुम्ही ज्या डॉक्टरने सांगितलेली ट्रीटमेंट दिल्यामुळे डॉक्टरांना पुढचा मार्ग सरळ होतो, त्यांना मदत होते आणि पेशंटला चांगलं करण्यासाठी मदत होते. येस, सिम्पथॅटिक. पेशंट हा, मी पहिलं सांगितलेलं आहे, पेशंट हा सजीव आहे, माणूस आहे आणि माणसाला सहानुभूतीची गरज आहे. दुसऱ्यांच्या भावना ओळखणारी, शांतपणे ऐकून घेणारी, वेळ देणारी आणि शांतपणे बोलणारी, आशा जगवणारी, दिलासा देणारी ही एक नर्स आहे. ही
एबल, कार्यकुशल, कर्तबगार, विचार करणारी, टाइम वेस्ट न करणारी, योग्य निर्णय घेणारी आणि योग्य निर्णय देणारी. तुमच्या जीवनात तुम्ही बघितलेलंच आहे की तुम्ही आणि पेशंट हे एकटेच नाहीत, तर तुम्ही आणि तुमच्या लाईन मध्ये असलेले डॉक्टर्स, तुम्ही दिलेल्या रिपोर्ट प्रमाणे ते त्यांचं काम चांगल्या रीतीने होऊ शकतं. तुम्ही दिलेल्या आधारामुळे पेशंटला चांगलं वाटतं. तुम्ही दिलेल्या आधारामुळे तुमच्या चांगल्या बोलण्याने पेशंटच्या नातेवाईकांनाही खूप आधार. ट्रीटमेंट चालू आहे, पण त्यांच्या घरच्या माणसांची परिस्थिती काय आहे ही थोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढे या. क्युरियोसिटी म्हणून नाही की तिच्या घरी काय चाललेलं आहे, नाही, अशासाठी की बाई तू येथे दवाखान्यात आहे, तुझ्या घरी कोणी आहे का तुला मदत करायला, तुझ्या घरची परिस्थिती कशी आहे, मी काही तुला मदत करू शकते का. हा एक शब्द आपू द्या, मी काही मदत करू शकते. थोडक्यात एक हे आहे, आदर्श नर्स जी पेशंटवर लक्ष ठेवते, जी दयाळू आणि कनवाळू आहे, जी कान देऊन दुसऱ्याचे म्हणजे पेशंटचे आणि पेशंटचे रिलेटिव्हचे ऐकते, घराने ऐकते, जी वेळेवर त्यांना बरोबर आणि योग्य ते प्रिस्क्राईब केलेलं औषध देते, त्यांना योग्य ते मार्गदर्शन देते, जी नेहमी पेशंटच्या हिताची चिंता करते, जी पेशंटच्या सुरक्षितेची काळजी घेते, आणीबाणी आणि इमर्जन्सी शांतपणे हाताळू शकते. पेशंट जर घाबरलेला असला आणि तुम्ही त्याच्यात जर घाबरलेले असणार तर त्याचा रिझल्ट काय येणार, सगळीच घाबराघाबरी. तर नर्स ही गंभीररित्या तिथे उभी राहिली पाहिजे आणि तिच्या सगळ्याच फॅसिलिटीचं काम झालं पाहिजे. तुम्हाला 3 वस्तूवर ध्यान ठेवा, हेड, हँड, हार्ट. थँक यू, गॉड ब्लेस. नहीं पड़ेगी तू इस दुनिया पर, तू जरा कोशिश तो कर, मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. सखारे सुनो मेरी मैया, बोझ नहीं मैं किसी के सर का, ना मझधार में नैया, पतवार बनूंगी, लहरों से लड़ूंगी, अरे मुझे क्या बेचेगा रुपैया, अरे मुझे क्या बेचेगा रुपैया. कल बाबा की उंगली को थामे चली थी, कल बाबा की लाठी भी बन जाऊंगी, अम्मा तेरे घरौंदे की चिड़िया हूँ मैं, दाना लेकर ही वापस घर आऊंगी, जिसकी फितरत में हैरत समाई नहीं, जिसको दौलत से ज्यादा मैं भाई नहीं.
केवल है बनी, ऐसी शादी की मुझको जरूरत नहीं, ना कहने का सुन लो मुहूर्त यही, सुबह से खिलूंगी रतिया से भरूंगी, अरे मुझे क्या बेचेगा रुपया, अरे मुझे क्या बेचेगा रुपया। थैंक यू। आदरणीय व्यासपीठ, सर्व आदरणीय स्टाफ, त्याचप्रमाणे उपस्थित असलेला सर्व पालक वर्ग आणि माझ्या प्रिय प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनो, आज हा खरोखरच अतिशय स्तुत्य असा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे, त्याचा मला या संस्थेसहित खूप अभिमान वाटतो. आपल्यास माहीतच आहे, आता एका विद्यार्थिनीने गाणं गायलं, त्याचप्रमाणे आदरणीय सिस्टरांनी जे मार्गदर्शन केलं, त्याच्यातून मला आजचा एक महाराष्ट्रामध्ये विशेष दिवस साजरा केला आपण शिवजयंती करत आहोत. आणि त्याचप्रमाणे पुढच्या महिन्यामध्ये 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. त्या दोघींचं मिलापदर्शन तुम्हाला भरपूर आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की आज जनतेचा राजा, महाराष्ट्राचा राजा म्हणून शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं जातं. ते आपल्या शिक्षणाप्रती, आपल्या आईवडिलांप्रती, आपल्या जनतेप्रती, सर्व या गोष्टींमध्ये ते नेहमी सहकार्यांप्रती एकनिष्ठ राहिले. आणि म्हणूनच जो व्यक्ती एकनिष्ठ राहतो त्याला कसलीच अडचण येत नाही, तो जीवनामध्ये केव्हा यशस्वी होतो. पुढचा जो 8 मार्चचा दिवस आहे, त्या विद्यार्थिनीने जे अतिशय सुरेल आवाजात आणि अतिशय सुंदर गाणं गायलं, त्याच्यातला शब्दार्थ तोच होता की पतीच्या घरी गेल्यानंतर किंवा आई वडिलांची काठी होण्यासाठी, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आता सक्षम झालेलो आहोत. पण ही सक्षमता केव्हा असणार आहे? जेव्हा तुम्ही आज जी तुम्ही शपथ घेतलेली आहे त्याबद्दल जेव्हा तुम्ही एकनिष्ठ असाल तेव्हाच होणार आहे. शपथ घेऊन आपण शपथेच्या कार्यक्रमानंतर तो विसरू शकतो. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये अनेक प्रलोभनांनी कदाचित आपण विसरू शकतो. पण आज किंवा नेहमीच आपण एक विचार मनामध्ये ठेवूया की माझ्या आईवडिलांप्रती, माझ्या या सेवेप्रती, त्याच्यानंतर जे भावी आयुष्य मला असणार आहे, जी सेवा मी करणार आहे त्याप्रती, त्याचप्रमाणे माझं लग्न होईल त्या कुटुंबाशी, या सर्व समाजाशी मी नेहमी एकनिष्ठ राहील. म्हणजेच माझ्या कर्तव्यात मी कुठलीही कसूर सोडणार नाही, कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. गेल्या 15 वर्षांपासून हा इथे जो सुंदर असा प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो पार पाडला जातो आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे, शिवाय मी अनुभव घेतला आहे. माझी मुलगी इथे 1 वर्ष सेवा करत होती ट्युटर म्हणून, त्याच्यामुळे मी जवळून त्याचा पाहिलेला आहे की अतिशय कष्टाने, की अशा प्रकारचं ANMचं प्रशिक्षण इतर कुठल्याच ठिकाणी नसेल. मी इतरही ठिकाणी पाहिलं, काही संस्थांमध्ये आहे, परंतु इथे परीक्षेच्या वेळेस होणारी तयारी, त्याचप्रमाणे सलाईन लावण्यापासून तर इतर अतिशय कटाक्षाने केलं जातं. त्याबद्दल मला सर्व इथे जे मॅनेजमेंट आहे सिस्टरांचं, त्यांचं कौतुक करावंसं वाटतं आणि त्यांचे आभार मानावेसे वाटतात की आमच्या मनमाडसाठी त्यांनी एक फार सुसंधी निर्माण करून दिलेली आहे. आणि मुलींना स्वतःच्या पायावर सक्षम उभं राहण्यास, त्यांच्या पालकांना अभिमान वाटण्यास त्यांनी ही संधी लाभून दिलेली आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना आपल्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. सर्व मान्यवरांचे आभार मानते आणि पुन्हा आपल्यासाठी मी एकदा परमेश्वराजवळ विनंती करते की यांच्या पुढील अभ्यासात, त्यांच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये त्याचा कृपा आशीर्वाद असावा. धन्यवाद. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. जिद्दीने जे प्रयत्न करतात ते यशाचे मानकरी ठरतात. तसेच आपल्या करुणा स्कूल ऑफ नर्सिंगच्या काही यशस्वी विद्यार्थिनींना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करूया. मी सिस्टर कॅथरीन यांना पुढे येण्याची विनंती करते.
तृतीय क्रमांक आला आहे सलोनी. माझं नाव श्रीमती बालिका रामदास साळुंखे, आरोग्य सेविका, उपकेंद्र बंदरवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. सर्वांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी 2010च्या बॅचला कोरोना नर्सिंगला होते. तिसऱ्या बॅचला मी 2013ला पासआउट झालेली आहे. 2013ला पासआउट झाल्यानंतर मी NHM अंतर्गत मनमाड येथे 3 वर्ष सेवा दिली. 3 वर्ष सेवा दिल्यानंतर बंदरवाडी येथे कार्यरत आहे. 9 वर्ष सेवा झाली आहे माझी ती. आणि सांगताना आनंद वाटेल सिस्टर, ज्यावेळेला आम्ही पहिल्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेला RPSK अंतर्गत जॉईन झालो. त्यावेळेला तिथे आम्ही असं मीटिंग करत होतो सर्वजण. म्हणजे याचं सांगण्याचं कारण असतं की चांगले पर्सेंटेज असते, चांगला अभ्यास केला, चांगले पर्सेंटेज असले की NHM अंतर्गत सगळी भरती जी आहे ती पर्सेंटेजवर होते. त्यावेळेला आपल्या फर्स्ट, सेकंड, थर्ड बॅचच्या सर्व मुली कामाला लागल्या आणि सर्व RPSK अंतर्गत आजही जॉब करत आहे. आपण ज्या वेळेला आरोग्यक्षम होतो, आर्थिक दृष्ट्या पण आपण सक्षम होतो आणि आध्यात्मिक दृष्ट्या पण आपण सक्षम होतो. भरपूर जसे लोक दान धर्म सर्व गोष्टी करतात, आपण अध्यात्म पण पाहायला जातो. रोजच्या आपल्या जीवनात सेवा होत असते आणि सेवा करत करत आपण आपला घर चालवणं, एक आपण विवाहित आहोत, प्रत्येक कुटुंबाला एक आपण हातभार लावण्यास सक्षम होतो. आणि इथे आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सिस्टरांची मी मनापासून धन्यवाद मानते. आणि मनमाड सारख्या शहरामध्ये तुम्ही ही जी ज्योत पेटवली आहे ही अजून गगनाला उंच पिढो GNM PSC सर्व हो आमच्या म्हणजे आम्ही तर केलं, आमच्या लेकरांना पण नंतर करण्याची सुवर्ण संधी भेटो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले. आयो रे
घेऊन येत आहे धनश्री अँड ग्रुप. ऊंची है गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँवों पे छाले है सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग. देखो आजाद है जीना मुझे, देखो आजाद है रहना मुझे, देखो आजाद है जीना मुझे, देखो आजाद है रहना मुझे. रीति की जंजीरें खा गई जंग, न्याय के मंदिर भी हो गए भंग, जमाना चले ना चले मेरे संग, बोलूंगी हल्ला आवाज दबंग. देखो आजाद है कहना मुझे, देखो आजाद है रहना मुझे. छोटे हैं जिस्म पर मरहम हम, लाश नहीं हूँ मन जिंदा पतंग, दिल में उम्मीद करम. देखो आजाद है बहना मुझे, देखो बहना मुझे, देखो आजाद है रहना मुझे. दीवारें ऊंची है गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत, लड़ने चली हूँ आजादी की जंग. देखो आजाद है जीना मुझे, देखो आजाद है रहना मुझे, देखो आजाद है जीना मुझे, देखो आजाद है रहना मुझे. थँक यू. परफॉर्मन्स घेऊन येत आहे सेकंड इयर मधून मयुरी. तब है कौन रपचिक ये माल है, चलती है ताल में ये कमाल है. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का. मेरा दिल है सोना, उसमें हर एक कोना तेरे लिए धड़कता है महीना. ताला तोड़ू नको, मला सोडू नको, मेरे दिल में ही तू सेफ है ना. मेरी आंखों में यहाँ सपनों में आके तू रहना. भीगी रातों में कहा होठों से तू चुप के कहना. आंखों से और कर देना, सीने में प्यार भर देना. आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का. ये गो ये महीना
ये महीना पिंजरा बनाया सोने का। दी गई है दहेज ही तो मिलेगा पर लेकिन जिंदगी जीना अभी भी बाकी है. अशाच पद्धतीने हुंडा व बालविवाह यांसारख्या अनिष्ट प्रथांचा प्रतिबंधाचा संदेश कॉमेडी स्किटच्या स्वरूपात घेऊन येत आहे सेकंड इयर मधून वैशाली अँड ग्रुप. बाई, हे माझं लगीन घर आणि कुठं जाऊन बसला काय माहिती. हा बसला असं कोणत्या झाडाखाली टोचलं. हे दोघं बापले का सारखे. त्या टकल्याला मी म्हटली होती त्याला आवडती त्या पोरी सोबत लग्न करून द्या. त्या टकल्याने माझं ऐकलं नाही. ओ काय गं सगळे काय गिरणीच्या भांड्यासाठी ओरडते. अहो तुम्ही बापले का आहेच तसे तर गिरणीच्या भोंग्यासारखंच वरडावं लागतं ना मला. अगं तू माझंच पोरग आहे मग. हा मला पण माहिती तो तुमचाच पोरगा आहे. तुमच्या सारखाच एकदम बावचाळे बावचाळे. अगं आपल्या दोघांचं पोरग आहे तो. हा मग मी तेच म्हणते तुमच्या सारखंच पोरगा आहे ना ते. अगं पोरग आहे बसला असेल झाडाखाली. हा त्याला काय रिकामटावळा आणि रिकामटावळा थोडी बसला असेल. ढोसलतच बसला असेल झाडाखाली. राहू दे तुला लय येतं. हा आपला तेवढंच आहे. राहू दे राहू दे तेवढंच येतं आपल्याला. हे काय राहू दे राहू दे. ऐक ना नवरीला आहे का गं? बाई 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 आपल्याला आपल्या डोक्यावर केस राहिले नाही. इनमीच 4 केस आहे आपल्या डोक्यावर आणि आपल्याला नवरीच्या आईला विचारायचंय. तुला तेवढंच येतं फक्त. हा तेवढंच येतं मग बरोबर आहे. नवरीच्या आईला काय विचारायचं एवढं हे. हा राहू दे गं बस लय हा चला त्या डोक्याला तेल पाणी लावून घ्या. नवरदेवाच्या बापासारखे वाटले पाहिजे. चला हा हा काही इज्जतच नाही राव. मम्मी मम्मी कुठे गेली मम्मी. काय झालं तुला कुत्र्यावाली वेळेला. डोक्यात काय बटाटे भरलंय का. लग्न आहे ना तुझं काय इथं तिथं फिरते तू. अगं मम्मी आताशी तुम्ही आठवीलाच आहे. तू शांत बस. तुला काय कळतंय. कुठे गेला तू तुझं बाप. पप्पा हो पप्पा पप्पा. काय एवढी बोंबलू राहिली. किती वाजले. सगळे पाहुणे आले. तयारी कर आवरा पटकन. काढाय डगण्याला बाहेर. तिला बाहेर काढण्याआधी तुमचं बघा तुम्ही काय करण्यावर फिरताय. अगं मला केस काळे करायचे विष काळे करायचे. आजच सुचलं का. काल टाइम नाही भेटला. अगं मम्मी ऐक ना माझा नवरदेव काय घोड्यावर येणार का. नाही ग बाई तुझं नवरदेव आहे ना गाडीवर येणार आहे. चला आपण सगळे गाडीवर चला तयारी करू. प्रिया 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 कहाँ हो तुम. प्रिया मैंने सदियों से तुम्हें चाहा है. प्रिया मम्मी. अरे आज तुझं लगीन आहे. तू आज पण ढोसलून आलाय का. कोणाचं लगीन आहे. अरे तुझं लग्न आहे. तो टाकलं तुझं लग्न ठरून आलाय. कोण टाकल्या. अरे टाकलं तुझा बाप पिंट्या तुझा बाप. त्याला कोणी अधिकार दिला माझं लग्न ठरवायचा. बाप आहे तो तुझा. त्याला पूर्ण अधिकार आहे तुझं लग्न ठरवायचा. तुला कोणी अधिकार दिला माझं लग्न ठरवायचा. तुझं लग्न मी नाही ठरवणार मग कोण ठरले. तुझं लग्न तू ठरवलं होतं का. माझं लग्न माझं लग्न ठरवलं. तुला माहिती नाही का प्रियावर माझं पहिलं प्रेम आहे. ते प्रेम जाऊ दे. आता फक्त 2 गुच्छा. नाही मला प्रियाच पाहिजे. यावेळेस फक्त 2 गुच्छा. 2 गुच्छा. नाही मला प्रियाच पाहिजे. प्रिया नाही 2 गुच्छा 2 गुच्छा 2 गुच्छा. मम्मी मला प्रिया पाहिजे. तुला सांगितलं नाही का 2 गुच्छा 2 गुच्छा. बरं ठीक आहे थांब. तिकडे आहे. तुझ्या लग्नाची व्यवस्था तुला आवडली. आपल्या विचारायचा प्रश्न झाला काय. अय कारत्या हा प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे. हा टाकलं तुला आवडला तुला आवडलं होतं ना. त्याला तू आवडली होती ना. मग माझा विचार करा नको झालं. अरे तुझा विचार केला म्हणून तर तुझं लग्न करून देऊ राहिलो आम्ही. अरे 2 मुलांसोबत हुंडा 2 लाख रुपये आणि गाड्या भेटताय. ते 2 लाख रुपयांचा हार कर तुझ्या कमरेत आणि त्याच्या गळ्यात गळलं का आणि त्या गाड्या संडासला जायला ठेव. पण मला प्रियाच पाहिजे. हा मी संडासाला जायला वापरेन त्या गाड्या पण मला 2 गुच्छाच आणायचे आहे. बरं ठीक आहे मी लग्न करत पण माझी बाबा नाही बनवणार. बाबा लक्षात ठेव. पाहिजे तू नाले काढते तुझं. अहो ते तुमच्यावरच गेलं. तुम्ही पण मला कुठं लवकर आई बनवलं होतं तरी. ती जर काम करत ना
करणार ते लग्न. पाहतो ना मी कसं होतंय लग्न. हात पाय बरोबर जाऊ दे, जाय त्याला तयार करून घेऊन येते. मी हे लग्न होऊन देणार नाही. हे लग्न होणार म्हणजे होणार. पाहतो ना कसं होतं. चला मुलीच्या मामाने मुलीला स्टेजवर घेऊन या. अहो मुलीला मामा नाहीये, मला साला नाहीये. बरं, मुलीच्या घरच्याने मुलीला घेऊन या. मुलाच्या मामाने मुलाला घेऊन या. मुलाला मामा नाही, मामी होती ती पळून गेली. अरे पण माझी समज मामा मी गेला असं तेव्हा मामी मी पळून गेली. असं सांगा ना, बोलवा लवकर मुलाला. मुलगा तयार व्हायला वेळ लागतो ना. अहो हे पहिलं लग्न असं असेल जिथे मुलगी तयार होऊन आली आणि तुमचा मुलगा अजून नाही ते. अहो एकुलते एक पोरगा आहे आमचा. बोलवा लवकर, इथे मुहूर्ताची वेळ होऊन चालली, मला दुसरीकडे पण जायचंय. हा येईल. ती रविवारच्या बाजारातून घेतली. तरी म्हटलं एवढा कलर कसं पण थोडी तुम्ही चांगली घातली असती ना अजून एक नंबर. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मला घालता नाही येत. नाही साडी ते चांगली घातली पण अजून व्यवस्थित घातली असती ना एक नंबर दिसला असता. तुम्ही तर अशी बोलू राहिले जसे रोज घालता. घालतो केली अय टाकल्या. अय टाकल्या, अरे वळ इकडं. तिथं जाऊ, तिथं बाहेर मागं फिरतो टाकल्या. टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला नंबर देतो आपण व्हॉट्सअप माझ्या नवऱ्याचा नंबर घेतली. तुझ्या नवऱ्याला बघ पहिलं, मग मला बोल. अगं तेच सांभाळता आलं नाही ना मला आतापर्यंत. अगं लग्न लावायला आलं ना आपण. मग आपण आपल्या लेकाचं लग्न लावायला आलोय का? तुझं लग्न लावायला आलोय टाकल्या. त्या केस डोक्यावर केस राहिले नाही आपल्या. बस तू एक पण सुरू कर. बोला लवकर, मुलाला बोलवा, मुहूर्ताची वेळ होऊन चालली आहे. नवरी कोण आहे? ही का? मग नवरी कोण आहे? अरे ह्या दोन गुच्छा दिसा ना का तुला? कोणत्या दोन? एक मिनिट. आम्हाला नवरीचं तोंड पाहायचं, तेव्हाच आम्ही लग्न करू. बरोबर ना पिंट्या? बरोबर आहे, बरोबर आहे. नवरीचं तोंड दाखवा. हे बघा, हे लग्न होणार नाही काकू. हे तुमचं पोरगं. इमान मॅडमला विचारा. वागदडी लागलं दोन पाठी दाखवून इकडे घेऊन आलो लग्नात. मी येत नव्हता तो. पाणी आहे का? पाणी नसतात काय झालं? मोठे मोठे दगड आणि डोकं पडेल तिथं. बरं झालं घेऊन आला. तू असं म्हणतो, मी प्रतीक्षा मॅमला लहानपणापासून सांगितलंय प्रियावर किती प्रेम आहे माझं. साऱ्या गावाला माहिती तुझं प्रियावर किती लव आहे. टाकलं नाही म्हणे. तो तुमचा अधिकार आहे, तुमच्या पोराचा आहे. मी तुमच्या पोराचा मित्र आहे. माझा बी अधिकार आहे तो. आणि दोन पाय उभं राहा, मग बोल. अहो काका, त्या पोरीची जिंदगी कशाला खराब करताय? ऑलरेडी दारू पेऊ पेऊ याच्या दोन्ही किडन्या खराबच आहे. काही दिवसांनी लिव्हर बी सडून जाणार आहे त्याचं. तुझं लय व्यवस्थित दिसतं रे. हे लग्न होणार नाही. हे लग्न होणार म्हणजे होणार. दोन गुच्छा येणार म्हणजे येणार. आता ना मी हे लग्न कसं होतं. चला लवकर अंतरपाठ धरा. ओय पाटील, थांब थांब. चालली इथे, मला दुसरीकडे पण अरे जायचं प्रिया आहे. पाटील, थांब ना. त्या सलमानला विचार ना, मी किती लव केलेलं आहे. चला लवकर, बोलवा, अंतरपाठ धरा चला. लग्नाला वेळ होतोय. उभं राहिली मी. अहो काका सोडा मला हात नका लावू. गजमुखं पाटील, बेसा पाडा म्हणून राहिला का? अरे गो, मला असं वाटत राहिलं आपण ते जुन्या काळातली दुसरी शिकेला वाटतं. दुसरी चला शांत बसा चला. लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं योजनं
विवाह करायचा नाही, हुंड्याच्या आहारी जायचं नाही व मुलींना उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी होऊन द्यायचं. में आ रहे हैं सेकेंड ईयर से कोमल एंड ध्रुव. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए ना कोई कहानी. दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं. अकलो होश नवी दानम, हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है. मुझको हुई न खबर, चोरी चोरी छुप छुप कर. मुझको हुई न खबर, चोरी चोरी छुप छुप कर. कब प्यार की पहली नजर है, ले गई दिल ले गई ले गई दिल ले गई. मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ. पागल था मैं पहले या अब हो गया हूँ. ऐसी है निगाहें और बिखरे हैं बाल, तुमने बनाया है क्या अपना ये हाल. कोई मिल गया मेरा दिल गया, क्या बताऊं यारो मैं तो हिल गया. कोई मिल गया मिल ही गया मिल ही गया. घेऊन येत आहे मेहक अँड ध्रुव डान्स. तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनून, तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून. तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक. और कुछ ना जानूं मैं, बस इतना ही जानूं, तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं. तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं. सजदे सर झुकता है यारा मैं क्या करूं. तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं. कैसी है ये दूरी, कैसी मजबूरी, मैंने नजरों से तुझे छू लिया. ओहो कभी तेरी खुशबू, कभी तेरी बातें, बिन मांगे ये जहां पा लिया. तू ही दिल की है रौनक, तू ही जन्मों की दौलत. और कुछ ना जानूं, बस इतना ही जानूं, तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं. तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं. सजदे सर झुकता है यारा मैं क्या करूं. तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं. छम छम आए मुझे तरसाए, तेरा साया छेड़ के चूमता. ओह तुझ मुस्काए
तू जो शर्माए जैसे मेरा है खुदा झूमता। तू ही मेरी है बरकत, तू ही मेरी इबादत, और कुछ ना जानूं बस इतना ही जानूं, तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं। तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं। सजदे सर झुकता है यारा मैं क्या करूं। तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं। शुक्रिया 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 शुक्रिया। आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम। शुक्रिया 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 शुक्रिया। फर्स्ट इयर मधून प्रांजली विला आमंत्रित करते. तिने पार पाडला यासाठी मी प्रथम देवाचे आभार मानते. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे सिस्टर कॅथरीन, फादर माल्कम, मिसेस पारेल मॅडम, सिस्टर ॲग्नेस, सिस्टर दिशा, बालिका सिस्टर, आचार्य सिस्टर यांचे मी आभार मानते. त्यांनी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याच पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सिस्टर दिशा व सर्व मॅडमचे मी मनापासून आभार मानते. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणाऱ्या सर्व सिनियरचे मी आभार मानते. व आम्ही आज हा दिवस पाहत आहोत या सर्व पालकांचेही मी आज मनपूर्वक आभार मानते. त्याच पद्धतीने आज आम्ही जी प्रतिज्ञा घेतली आहे सेवेची ती आम्ही मनापासून करू. सर्वेचे व्रत हे मनापासून अंगीकारू आणि त्याच्यावर काही अपवाद येऊ देणार नाही हे मी देवाकडे प्रार्थना करते व पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानते. शुक्रिया 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 शुक्रिया. आज जो भी है हम सब है आपकी ही बदौलत, आपके समर्पण को सलाम. शुक्रिया 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 शुक्रिया. हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया, माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया. शुक्रिया शुक्रिया शुक्रिया